काही भाज्या अशा असतात ज्यांना खास कौशल्याने बनवल्या तरच त्यांची खरी चव कळते आणि त्यातील एक म्हणजे कारली। कारल्याची भाजी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात, पण आज आपण अशी भरलेली कारली बनवणार आहोत की जी एकदा खाल्ल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवणार। कडू असूनही गोड आणि रुचकर लागणारी ही अशी कारल्याची भाजी असणार आहे। तर मग आज आपण कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे नाहीसा करून त्यात गोड, तिखट आणि आंबट मसाल्यांची चव भरून अशी स्वादिष्ट भरलेली कारली बनवूया। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर ही रेसिपी बघून तुम्ही पण नक्की ट्राय करा। त्याआधी या रेसिपीला लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही दिलेल्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला पुढे जाण्यासाठी खूप ऊर्जा मिळते, मोटिवेशन मिळतं। चला तर मग सुरू करूया। तर मी इथे छोटे छोटे छान कारले घेतलेले आहेत। तर त्या कारल्यांना काप देऊन त्यातल्या बिया काढून घेणार आहे। तर सर्वच कारल्यांच्या बिया मी आता काढून घेते। अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत, कारण त्यात आपल्याला सारण भरायचं आहे। आता सर्वच कारल्यांच्या बिया काढून झालेल्या आहेत, बघू शकतात। छान छोटी छोटीच कारली आणायची, जास्त मोठी अजिबात नाही आणायची। छोटी पटकन शिजतात आणि भरायलाही सोपी जातात। तर मी इथे पाणी गरम करून ठेवलेलं होतं, तर मी ही कारली आता त्यात टाकून घेते। यात आता कारल्यांना आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याने कडवटपणा कमी होईल। आणि यात मीठही टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्या। हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे, त्याने कडसटपणा खूपच कमी होईल। आता इथे मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यांना बॉईल करून घेते। जास्त वेळ नाही करायचं। तर बघू शकतात आता छान बॉईल झालेले आहे। आता मी त्याला एका गाळणीत काढून घेते, म्हणजे त्यातलं राहिलेलं पाणी हे निघून जाईल, म्हणून मी त्याला काढून घेते। आता इथे सर्वच कारले काढून झालेले आहेत। आता हे गार होत आहे, तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ। तर मी इथे पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे, 2 पळी तेल टाकलेलं आहे। तर त्यात मी 1 वाटी शेंगदाणे टाकून घेते। तर शेंगदाणे 2 मिनिटं असे भाजून घ्यायचे, परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 वाटी खोबरं, तर खोबरंही परतवून घ्यायचं आहे, अगदी थोडंच परतवायचं। ते एका साईडला करून नंतर तिथं बडीशोप टाकून घ्यायची आहे 1 चमचा, तीळ 2 चमचे, आणि ही मुरमुऱ्यांमध्ये जी डाळ असते भाजलेली डाळ, तर ती मी 2 चमचे घेतलेली आहे। त्यानंतर धने 2 चमचे। तर हे आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे परत सगळं व्यवस्थित भाजलं जातं, म्हणून सुरुवातीलाच थोडं कमी भाजायचं, म्हणजे नंतर जळत नाही। आणि त्यात टाकून घ्यायचे आहे लसूण। तर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून भाजून झालेलं आहे। तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता हे प्लेटमध्ये छान काढून झाले, तर आता याला थोडं गार होऊ द्यायचं आहे। आता हे गार झालेलं आहे, तर मी याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। त्यानंतर त्यात काही मसाले टाकून घ्यायचे आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडासा मसाला। त्यानंतर मी टाकून घेणार आहे किचन किंग मसाला। हे मसाले टाकून खूप छान लागतात। त्यानंतर कढीपत्ता ऑप्शनल आहे। त्यानंतर कोथिंबीर, मीठ, त्यानंतर चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे, पण चिंच नेमकी माझ्याकडे नव्हती, म्हणून मी इथे चिंचेची चटणीचा वापर केलेला आहे, रेडीमेड चटणी जी असते ती। तर बघू शकता छान बारीक झालेला आहे, छान गोड आंबट सारण तयार झालेलं आहे। तर त्याला मी एका प्लेटमध्ये आता काढून घेते। जर चिंच नसेल तर तुम्ही चिंचाची चटणी वापरली तरी चालेल, छान लागते। तर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे, छान जाडसर दाणेदार बारीक झालेला आहे। तर यांना मी आता व्यवस्थित मोकळे करून घेते।
तर हे कारले आहे, त्या कारल्यांनाही मी आतमधून चिंचाची चटणी अगदी थोडी थोडी लावून घेणार आहे, म्हणजे सारणही त्याला छान चिपकून राहील आणि कारल्याचा कळवटपणाही लागणार नाही. तर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तर सर्वच कारल्यांना मी आता हे लावून घेते. तर मी ते सारण चेक करून घेतलं होतं, तर त्यात थोडं मीठ कमी होतं म्हणून मी त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही सुद्धा मीठ चेक करून घ्याल, कारण मिठाचं प्रमाण जर बरोबर असेल तरच कुठलाही पदार्थ चव देतो. तर आता हे भरून घेते मी कारल्यांमध्ये. तर दाबून व्यवस्थित भरा, जास्तही नाही दाबायचं, कारण काय होतं आहे त्यांना आपण बॉईल करून घेतलेलं आहे, तर खालून कारले फाटतील, म्हणून हलक्या हाताने व्यवस्थित पूर्ण पॅक भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भरून घ्यायचे. तुम्ही सर्वच कारले आता भरून घेते. बघू शकता सर्वच कारले इथे भरून झालेले आहेत. आताच किती छान दिसत आहेत. तर मी ह्या मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे, कुठल्याही कढईत किंवा पॅनमध्ये नाही बनवणार आहे. तर यात बनवल्याने त्याची चव खूप छान लागते. तर मी आता हे याला गॅसवर ठेवून घेतलेलं आहे, गरम करून घेतलं आहे. तर मी त्यात आता तेल टाकून घेते. आता तेल छान गरम झालेलं आहे, तर मी त्यात कारले ठेवून घेते. हे तापायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे फुल गॅसवर अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर हे भांडं फुटून जातं. म्हणून कमी गॅसवर म्हणजे मध्यम आचेवरच ठेवायचे. तर इथे सर्वच कारले ठेवून झालेले आहे आणि त्यावर मी तोच थोडा दाण्यांचा जो कूट आहे, जो आपण सारण बनवलेलं होतं, तर ते वरून टाकून घेणार आहे. तर मी पूर्ण नाही टाकलं, थोडंच टाकलेलं होतं. त्यावर नंतर कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही शिजवायचं आहे, कारण बॉईल केलेलं होतं, त्यामुळे मी अगदी थोडाच वेळ ठेवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर त्यांना मी पलटवून घेतलेलं आहे आणि परत झाकून ठेवलेलं होतं. तर बघू शकता आता रेडी झालेले आहेत भरलेली कारली. तर किती छान तयार झालेली आहेत, छान शिजलेली पण आहेत. त्यातलं सारणही छान शिजलेलं आहे. त्यावर छान मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. बघू शकतात खूप छान दिसते. नक्की ट्राय करा, अजिबात कडू लागणार नाही, मुलंही आवडीने खातील. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.